मृत्यू म्हणजे काय? एकाचा श्वास थांबणं की आत्म्याचं नवीन जन्म? कधी वाटतं का की आपल्या घरात कुठेतरी कोणीतरी अजूनही आहे, ज्याने हसून खेळून आपल्याला अचानक कायमचं सोडलं? तो माणूस खरंच गेला का? आपण म्हणतो गेला, पण नक्की तो कुठे गेला? गरुड पुराणमध्ये माणसाच्या मेल्यानंतर त्याच्या आत्माबरोबर काय होतं, तो कोणत्या प्रवासावर जातो आणि त्याला काय काय नवीन अडथळे येतात, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. रोज आपण घड्याळ बघतो, किती वाजले, किती वेळ झाली. आपण उठतो, चालतो, बोलतो, श्वास घेतो, सगळं काही टाईमवर, डब्बा, ऑफिस, क्लास. पण एक दिवस सगळ्यांच्या आयुष्यात असा येतो जिथे शरीर थांबतं आणि फक्त घड्याळ सुरू राहतं. घरात एक गडबड सुरू होते. कोणी डॉक्टरला फोन लावतं, तर कोणी देवघरात दिवा लावतो. पण तो माणूस आता पूर्णपणे शांत होतो. न बोलणं, न हसणं, न हलणं, सगळं काही अचानक थांबलेलं वाटतं. सगळे रडत असतात, कोण जोर जोरात हंबरडा फोडतो, कोण कोणाचे डोळे पुसतो, तर कोणाला चक्करही येते. पण त्या माणसाकडे एक विचित्र शांतता असते. शांतता का? कारण त्याचा आत्मा अजूनही गोंधळलेला असतो. त्याला काय झालंय हे त्याला कळत नाही. तो अजूनही घरातच आहे, पाहतोय की हे सगळे का रडतायत, मी तर इथेच आहे. पण जेव्हा तो स्वतःचे शरीर पाहतो तेव्हा त्याला हळूहळू जाणवतं की आता मी नाही आहे, मी मेलोय. त्या क्षणात वेळ जणू थांबते, घड्याळ चालू राहतो, लोक पुढे जातात, पण त्या आत्मासाठी एक नवीन प्रवास सुरू होतो. गरुड पुराणमध्ये माणसाच्या मेल्यानंतर त्याच्या आत्माबरोबर काय होतं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. गरुड पुराण हा हिंदू धर्मातील एक प्राचीन ग्रंथ आहे. हा ग्रंथ भगवान विष्णू आणि गरुड त्यांच्यातील झालेल्या संवादावर आधारित आहे. गरुड जो विष्णूचा वाहन पक्षी आहे, तो विष्णूंना विचारतो माणूस मेल्यावर त्याचं काय होतं. त्यावर विष्णू त्याला सविस्तर सांगतात. मृत्यू पश्चात आत्माचा प्रवास, यमलोक, पुनर्जन्म, पिंडदानाचे नियम, मोक्ष कसा मिळतो आणि कोणत्या कर्माचं काय फळ मिळतं. जेव्हा एखाद्या माणसाचा मृत्यू होतो तेव्हा शरीर थांबतं, पण आत्मा लगेच जात नाही. गरुड पुराण सांगतो मृत्यूनंतर 48 मिनिटं आत्मा अजूनही त्या घरात असतो. कधी कधी आत्मा अशा अवस्थेत घाबरतो, तो पुन्हा शरीरात जाण्याचा प्रयत्न करतो किंवा घरातल्या कोणातरी जवळ जाण्याचा. पण त्याला कळतं संपलं, आता फक्त एकच प्रवास. जसं आत्मा गोंधळून जातो तेव्हा अचानक घरातल्या एका कोपऱ्यात अंधार जडतो. हळूहळू तिथून एक सावली बाहेर येते. काळसर, उंच, डोळे लालसर चमकणारे, तोंडावर शांत पण एक भीतीदायक स्मित, लाल केस, हातात एक दोर आणि चाल फार धीमी. ते काहीच बोलत नाही, फक्त बघत राहतं आणि एक वाक्य स्पष्ट ऐकू येतं, तू तयार आहेस का? आत्मा मागे हटतो, तो विनवणी करतो. त्याला कळतं की हाच आहे तो मृत्यूचा दूत, यमदूत. आत्मा त्याला विनवणी करायला लागतो. माझ्या आईला औषधं द्यायची आहेत, माझ्या मुलाचं लग्न बाकी आहे, मला अजून खूप काही करायचं आहे आयुष्यात. पण यमदूत मात्र त्याला एकच वाक्य बोलतो, तुझा वेळ संपलाय, आता हे तुझ्या हातात नाही, फक्त पुढचा प्रवास बाकी आहे. आणि मग तो आत्म्याला दोऱ्यांनी खेचून नेतो. पण या सगळ्या घडामोडीत शरीर मात्र एका जागेवर शांत असतो, काही हालचाल नाही. तेव्हा घरचे एक एक विधी करायला घेतात. मृतदेहाला अंघोळ घालतात, गरम पाण्याने, हलक्या हाताने. त्याला नवीन कपडे घालतात, जसे सणाला घालतात. पण हा सण शेवटचा. तोंडात तुळस ठेवतात, कारण म्हणतात तुळशीमुळे आत्मा शांत होतो. डोक्यावर गंगेचं पाणी शिंपडतात मोक्षाच्या आशेने. कानात आणि नाकात कापूस ठेवतात. हे साधं वाटतं, पण त्याच्या मागचं कारण असं आहे की आत्मा परत शरीरात जाऊ नये. शेवटी दोन्ही हातांची बोटं एकत्र बांधली जातात, म्हणून की हे शरीर आता शांत झालं आहे, आता याचं या जागेशी काहीच नातं उरलं नाही. शेवटी हे सगळं संपतं एका ठिकाणी,
चितेवर, जिथे त्याच्या घरातले नातेवाईक ओळखीचे सगळे लोक जमतात. पण खरं दुःख त्या व्यक्तीच्या अगदी जवळच्यांनाच ठाऊक असतं. सर्वात मोठी जबाबदारी ज्येष्ठ मुलाची असते. वडिलांना किंवा आईला अग्नी देणं हे सोपं नाही. तेव्हा त्याचा हात थरथरत असतो. डोळे धुरामुळे नाही तर अश्रूंमुळे झाकले जातात. पण अग्नी दिली जाते आणि तेव्हा सगळ्यांच्या मनात फक्त एकच ओळ घुमते, तो आता परत येणार नाही. चितेवर ठेवले जाते चंदनाची लाकडे सुगंधासाठी, लिंबाची पानं शुद्धतेसाठी, नाणं शेवटचं देणं म्हणून. जसं जसं चिता पेटते तसं तसं त्या माणसाच्या आठवणीही एक एक करून धुरात विरघळत जातात. दूर सरळ वर जातो आणि असं वाटतं जणू आत्मा आता त्याच्या शेवटच्या प्रवासाला निघालाय. गरुड पुराण सांगतं आत्म्याला 16 यमलोकांची शहरं पार करायची असतात. या प्रवासात त्याच्यासोबत असतो यमदूत. पण हा प्रवास सरळ आणि सोपा नसतो. त्या रस्त्यात अनेक अडथळे येतात. काही भुकेले आत्मे, काही पिशाच, काही अतिशय दुःखी आत्मे जे अजूनही पृथ्वीपासून सुटले नाही. हे आत्मे विचारतात, तू अन्न घेऊन आलायस का? तुझ्या घरातल्यांनी तुझं पिंडदान केलंय का? जर नाही तर आत्मा कमजोर होतो, भुकेला, तहानलेला आणि खूप थकल्यासारखा. हेच कारण आहे मृत्यूनंतर 13 दिवस पिंडदान, तर्पण, अन्नदान केलं जातं. हे विधी आत्म्याला या धोकादायक प्रवासासाठी शक्ती देतात. ही 13 दिवसांची वाट म्हणजे एक शुद्धीकरण, ज्यात आत्मा भूतकाळ सोडतो आणि निर्णयाच्या क्षणासाठी सज्ज होतो. त्याला मोक्ष मिळेल की पुनर्जन्म होईल. त्यानंतर आपल्याकडे मृत व्यक्तीची राख गंगेच्या पाण्यात विसर्जित केली जाते. पण का? हे फक्त परंपरा नाही, यामागे एक खूप जुनी आणि शक्तिशाली कथा आहे. एका काळात 60,000 आत्मा एका चुकीमुळे एकदम भस्म झाले. ही गोष्ट आहे कपिल मुनी आणि राजा सागर यांची. पण ह्या कथेमध्ये खूप काही घडलंय. ही कथा सविस्तर आपण कोणत्या पुढच्या एपिसोडमध्ये घेऊ, कारण या कथेत मोक्ष, श्राप आणि गंगाजळच्या पाण्याचं खरं रहस्य आहे. एखाद्याच्या मृत्यूनंतर घरात फक्त शोक नसतो, पण एक रिकामेपणा सुद्धा असतो. म्हणून 13 दिवस घर एकत्र येतो. ही फक्त विधी नाही तर सगळ्यांसाठी एक स्वीकारण्याचा काळ असतो. बहुतांश लोक मृत्यूला एक शेवट समजतात, पण खरं पाहायला गेलो तर मृत्यू म्हणजे एक बंद दरवाजा नाही, पण एका नवीन दरवाजाचं उघडणं असतं. त्या दाराच्या दुसऱ्या बाजूला नक्की काय आहे हे कोणालाच माहीत नाही. पण आपल्या धर्मानुसार त्या बाजूला फक्त 3 शक्यता असतात. पहिलं असतं मोक्ष, जिथे आत्मा कोणत्याही जन्म मरण्याच्या फेऱ्यातून सुटतो, पूर्ण शांती. दुसरं पुनर्जन्म, आत्मा परत नव्या शरीरात जन्म घेतो. नवीन आयुष्य, नवीन ओळख, नवीन परीक्षा. आणि तिसरी आणि शेवटची असते विश्रांती. आत्मा काही काळ वाट पाहतो. नकारात्मक भावना, अपूर्ण इच्छा, अडवलेलं कर्म, त्यामुळे आत्मा थांबतो, अडकतो. आणि म्हणूनच आपल्या पूर्वजांनी मृत्यूला अंत नाही तर एक नवीन सुरुवात मानली आहे. सुरुवात एका अशा प्रवासाची जिथे शरीर नाही पण अस्तित्व आहे, श्वास नाही पण आत्मा आहे, संपलं नाही फक्त दुसरीकडे सुरू झाले. तर हेच होतं जे गरुड पुराण आपल्याला सांगतं की मृत्यूनंतर आत्म्याबरोबर काय काय होतं. बघायला गेलो तर आपल्या पुराणात अजून खूप काही आहे. तर आपण पुढच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये असंच काही ना काहीतरी नवीन वाचत राहू आणि शिकत राहू. पण आजच्या एपिसोडमध्ये आपण जेही काही बघितलं व ऐकलं, गरुड पुराणाचे जे नियम आहेत ते खरंच असतात का? तर अशा काही खऱ्या गोष्टीही आहेत माझ्याकडे, ज्या मी आता तुम्हाला सांगणार आहे. ही घटना हॉलिवूडच्या एका मोठ्या सुपरस्टार सिल्वेस्टर स्टॅलोन बरोबर घडली होती. सेज स्टॅलोन, हॉलिवूड सुपरस्टार सिल्वेस्टर स्टॅलोन यांचा मुलगा. 2012 मध्ये फक्त 36 वर्षाचा असताना सेजचा मृतदेह त्याच्या अपार्टमेंटमध्ये सापडला. अनेक दिवसांनी तो एकटाच होता.
कोणालाही काही कल्पना नव्हती की तो जिवंत आहे की नाही. खूप खूप दुःखद निधन झालं आणि याचा सिल्व्हेस्टर स्टॅलोनला खूप दुःख झाला. म्हणजे त्यांना खूप वाईट वाटलं आणि त्यांच्यावर असं आभाळ कोसळल्यासारखं झालं. कारण बघायला गेलो तर त्यांनी या आयुष्यात सगळं काही मिळवलं. पैसा, मालमत्ता, नाव सगळं काही मिळवलं. पण त्यांचा मुलगा अशा प्रकारे गेला ज्यात त्यांना माहितीही नाही पडलं, ज्यात त्यांचं मुलाचं शरीर मृत्यूनंतर कित्येक दिवस सडत राहिलं. काही दिवसांनी जेव्हा सेजचं शरीर मिळालं त्यांनी ख्रिश्चन धर्मानुसार त्याचे अंत्यसंस्कार केले. पण ते सगळं करूनही स्टॅलोन सांगतात त्यांच्या मुलाचा आत्मा त्यांना वारंवार स्वप्नात दिसायचा. सुरुवातीला त्यांना व त्यांच्या परिवाराला वाटलं स्टॅलोनला मुलगा जायचं खूप जास्त धक्का बसलाय आणि म्हणून हे त्यांचं मन त्यांच्याबरोबर खेळ खेळतंय आणि म्हणून त्यांच्या स्वप्नात हे सगळे येतंय. त्यांनी बऱ्याच डॉक्टरांना दाखवलं, मनसोपचार तज्ज्ञांना दाखवलं व खूप ध्यान, मेडिटेशन त्या सगळ्या गोष्टीही केल्या. पण काही झालं तरी तो मुलगा काही त्यांच्या स्वप्नातून जात नव्हता. सेज वारंवार अधूनमधून त्यांच्या स्वप्नात येतच होता आणि सेम गोष्ट त्यांना रिपीटेडली सांगत होता. शेवटी भारतातील एका आध्यात्मिक गुरुने स्टॅलोन यांना सांगितलं त्याचं पिंडदान भारतात गंगेच्या तीरावर करा. हरिद्वार इथे सेजसाठी विधी झाले. गंगेच्या पाण्यात त्याची राख विसर्जित करण्यात आली आणि मग शेवटी स्टॅलोन म्हणाले आज पहिल्यांदा एवढ्या महिन्यानंतर माझा मुलगा माझ्या स्वप्नात दिसला नाही. फायनली त्याच्या आत्म्याला शांती मिळाली. कधी कधी आपल्याला खरी मुक्ती मिळवण्यासाठी फक्त श्रद्धा आणि शेवटचा निरोप पुरेसा असतो. तुमचं काय मत आहे? मृत्यूनंतर आत्माचा प्रवास हा खरोखर असतो का? का हे सगळं फक्त भावना आणि श्रद्धेचं गूढ आहे? तुमच्याकडे अशा काही खऱ्या घटना असतील तर कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि आम्हाला सांगा. आणि अशाच काही कथा, आध्यात्मिक गोष्टी, विधी व थोडं भयानक सत्य जाणून घ्यायचं असेल तर आपल्या भंकस पॉडकास्टला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरही फॉलो करू शकता आणि स्पॉटिफायवरही ऐकू शकता.